नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला आणि महत्त्वाची बातमी। पत्रकार परिषद घेत ठाकरे बंधूंनी आपल्या युतीची घोषणा केली आहे। मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच असेल असा ठाम विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे। तर मुंबईच्या चिंधड्या उडवण्याचे दिल्लीतल्या नेत्यांचे मनसुबे आम्ही उधळून लावू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला। या युतीनंतर भाजपने ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेची युती जाहीर झाली आहे। मुंबईतल्या वरळी सी फेस इथल्या हॉटेल ब्लू सी मध्ये ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी युतीची घोषणा केली आहे। शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत। बाकीच्या महापालिकांमध्ये सुद्धा कालपर्यंत युती झालेली, जशी नाशिकमध्ये झालेली आहे, बाकीच्या ज्या महापालिका आहेत त्यांची सुद्धा त्यांच्या तिथल्याही युतीवरती आज उद्या शिक्कामोर्तब होईल। ते मराठी माणूस यांच्या सोबत नाही आणि ज्या प्रकारे अमराठी माणसावर सातत्याने हल्ले केले आहेत तेही यांच्या सोबत नाही। मुंबईमध्ये कोणी यांच्या सोबत येणार नाही। मला असं वाटतं की कुठल्याही एखाद्या पक्षाला निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्ष जे अस्तित्वाकरता लढतात त्यांनी केलेली युती आहे। मुंबईचा महापौर मराठीच होणार, मुंबईचा महापौर मराठीच होईल आणि आमचाच होईल असाही दावा राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केला। तर मुंबईच्या चिंधड्या उडवण्याचे दिल्लीत बसलेल्यांचे मनसुबे आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार। की मुंबईचे लचके, मुंबईच्या चिंधड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळेला ज्यांना मुंबई पाहिजे होती त्यांचेच प्रतिनिधी जे वरती दोघं जण, वरती म्हणजे इकडे नाही दिल्लीत बसलेले आहेत, त्यांचे मनसुबे आहेत। ठाकरे बंधूंच्या युतीवर आशिष शेलार यांनी ट्विट करत निशाणा साधलाय। लाव रे तो व्हिडिओ असे आता मुंबईकर म्हणतील। तुमची जुनी भाषणं काढून आरसा समोर धरतील। तुमचा चेहरा बघून तुम्हाला भीती नाही ना वाटणार। एकत्र येऊन पालिकेची तिजोरी नाही ना लुटणार। मुंबईकर गल्लोगल्लीत तुम्हाला विचारणार नेमके कशासाठी झाला होता त्यावेळी वेगळे, नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे, असं ट्विट आशिष शेलार यांनी केलंय। त्यावर राज ठाकरेंनीही सत्ताधाऱ्यांना इशारा दिलाय। मुख्यमंत्र्यांचा अल्लाह हाफिज करतानाचा व्हिडिओ माझ्याकडे आहे असं राज ठाकरे म्हणाले। मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्लाह हाफिज असं म्हणलेत, बरोबर ना? तर या गोष्टी त्यांनी सांगू नयेत। माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत। काय ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील। व्हिडिओ तर काही तयार करता येतात, पण एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, अख्ख्या दुनियेला माहिती आहे देवेंद्र फडणवीस पैदाच हिंदुत्ववादी झाला, हिंदुत्वात पैदा झाला, हिंदुत्वातच मरेल। फक्त मतांकरता भगवी शाल घालणारे आम्ही नाही, फक्त मतांचा करता रोज मत बदलणारे आम्ही लोक नाही। आम्ही हिंदुत्ववादी कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू। आमचं हिंदुत्व जनतेने पाहिलेलं आहे आणि त्यांना ते मान्य आहे। जे लावरे तो व्हिडिओ म्हणणारे आहेत त्यांना सांगतोय, या तुमच्या भाषणांचे असंख्य व्हिडिओ आहेत आमच्याकडे आणि आम्ही लावरे व्हिडिओ अंजन रूपी तुमच्या डोळ्यात घालू। देवेंद्रजी कधी जात धर्म पंथाच्या आधारावर राजकारण करत नाही। देवेंद्रजी कधी हिंदुत्वाची कॉम्प्रोमाइज करत नाही, भगव्या ध्वजाच्या विचाराची कॉम्प्रोमाइज करत नाही। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी देवेंद्रजींनी कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही। उलट माझ्याकडे अनेक उदाहरणं आहेत। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींना जे पटलं नाही ते उद्धवजींनी नेमकं केलं। ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेची सुरुवात संजय राऊतांनी केली। संजय राऊतांनंतर उद्धव ठाकरेंनी माईक राज ठाकरेंकडे दिला, पण राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना बोलण्याची विनंती केली। बघा एवढं आमचं एकमत झालेलं आहे, बघा एवढं आमचं एकमत झालेलं आहे, बघा एवढं आमचं एकमत झालेलं आहे। काही माध्यम तर असं दाखवत होते की जणू काही रशिया आणि युक्रेनचीच युती होते आहे।
तिकडनं झेलेन्स्की निघाले, तिकडनं पुतीन निघाले आणि आता ही युती झाली. ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजप नेते रावसाहेब दानवेंनी टीका केली आहे. त्यावरही राज ठाकरेंनी चांगलाच टोला लगावलाय. ही त्यांची शेवटची निवडणूक आहे. या निवडणुकीनंतर त्यांच्या सोबत असलेले कार्यकर्ते त्यांच्या सोबत राहणार नाही, पक्ष सोडून निघून जातील आणि फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघंच राहतील. ही गोष्ट लक्षात घ्या. पुढची निवडणूक लढायचं त्यांना काम पडणार नाही. उद्धव ठाकरेंची शेवटची निवडणूक असेल, या इलेक्शनला त्याच्या कार्यकर्तेच राहणार नाहीत असं भाजपचे लोक म्हणतात. लोक कोण? रावसाहेब दानवे. त्यांना त्यांच्या पक्षात सुद्धा कोण विचारत नाही. मला असं वाटतं की उत्तर देवांना द्यावीत, दानवांना नाहीत. राज्यामध्ये लहान मुलं पळवण्याची टोळी फिरते असं राज ठाकरे म्हणालेत. आणखी 2 टोळी राजकीय पक्ष चोरतात असं राज ठाकरे म्हणाले आहेत. तर जे आपली मुलं सांभाळू शकत नाहीत ते मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत. त्याच्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्ती ऍड झालेल्या आहेत. ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात. अरे जे आपली पोरं सांभाळू शकत नाहीत ते मुंबई काय सांभाळणार, राज्य काय सांभाळणार?